सरपंच मंगेश साबळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता त्यांना अटक देखील झालेली आहे मित्रांनो. आणि मुद्दा थेट आता कोर्टाकडे गेलेला आहे. लवकरच त्यांना कोर्टाकडे देखील नेण्यात येणार आहे. त्यांच्यावरती तब्बल 6 कलमांअंतर्गत आता कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. 6 कलमा त्यांच्यावरती दाखल करण्यात आले आणि त्यांच्या नावाचा FIR देखील रजिस्टर इथे झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, काल दिनांक 8 जुलै 2026 रोजी जे आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच मंगेश साबळे यांनी एक राडा केला, एक आंदोलन केलं. खूप तीव्र आणि संतप्त आंदोलन केलं. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मान्यतेच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं पडलं आहे की त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगरच्या समोर थेट कलेक्टरला एकेरी स्वरूपात त्यांनी उल्लेख त्यांचा केला. कलेक्टर खाली आहे, कलेक्टर असं कर, कलेक्टर खाली आहे, अशा पद्धतीने त्यांनी कलेक्टर यांना जे आहे की आवर्जून खूप अपशब्द वापरले आणि शिवीगाळ देखील केली. आणि याच अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून तब्बल 6 कलमा त्यांच्यावरती लावण्यात आला. त्याच्यामध्ये नमूद झालेलं आहे की कलेक्टर ऑफिस समोर जे आहे की ज्या काही तहसीलदार मॅडम आल्या होत्या त्यांच्या समोर यांनी शिवीगाळ केली, अपशब्द वापरले आणि त्याचबरोबर जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये गदारोळ केला. त्याच्यामुळे सर्व काही नियमांचं भंगन इथे झालेलं आहे आणि कलेक्टरांना एकेरी स्वरूपात आवाज दिल्यामुळे सर्व काही नियम त्यांनी भंग केले आहे, शिवीगाळ केली. आणि याच्याच माध्यमातून मंगेश साबळे यांच्यावरती तब्बल 6 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यात सध्या पोलीस हिरासतमध्ये इथे आहे. आता पुढील कारवाई ही थेट कोर्टाकडे जाणार आहे आणि हा खटला कोर्टात ज्या एक संभाजीनगर येथील स्थानिक त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस खात्याच्या माध्यमातून दाखल इथे करण्यात आलेला आहे. आणि आता सध्या मंगेश साबळे हे पोलीस हिरासतमध्ये आहे आणि ते अटक आहे, त्यांना अटकेत ठेवण्यात आलेलं आहे. आता हे बघणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे की नेमकं त्यांची जामीन कधीपर्यंत होती, त्यांना सोडवण्यासाठी कोणता नेता किंवा कोणता अधिकारी पुढे येतो, त्यांची जामीन कोण करते हे देखील बघणं आता गरजेचं आहे. पुढील अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. योगेश पापळे 2.0.